त्याने एक दिवस त्याच्या मांडीवर घेऊन मला अश्वत्थाम्याची गोष्ट सांगितली. वाचनाची आवड होती, त्यामुळे मी वाचत 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 महाभारत वाचायला घेतलं. 66 पासून अश्वत्थामा कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये सतत सतत काम करू लागला. योगायोग कसे असतात ते बघ, आणि योगायोगावर आणि त्या नियंत्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. माणसं उगच एकमेकांना भेटत नाही, तुमची काहीतरी तो पूर्वनियोजित असतं, तो संकेत असतो, आणि म्हणून आपण भेटायचं असतं. अश्वत्थामा पाहिजे ना तुला. अश्वत्थामा इथे जवळ आहे, मी देतो तुला, म्हणून तुला आणला आणि माझ्या अंगावर सरसरून काढला. अरे तो कुठे गेला कुठे गेला कुठे गेला? तो अश्वत्थामा होता. ब्लॅक कॅरेक्टर ऑफ महाभारता हा कुणाचा तरी परमेश्वर आहे. आता अश्वत्थामा ज्या ज्या मार्गावर फिरलाय त्या त्या मार्गावर मी गेलोय. तो अलीकडे माणसं वाचवतोय. याचं कारण मी तुला सांगेन. चिरंजीव सप्त छान आहेत, त्यांना भोग भोगावे लागत नाही. भोग एकटा अश्वत्थामा भोगतो. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये एक भळबळती जखम घेऊन फिरतो, तो प्रत्येक माणूस अश्वत्थामा आहे. हा अश्वत्थामा मला मिळाला, आणि मग मी जेव्हा घरी आलो तेव्हा अश्वत्थामा लिहायला घेतला. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा धनश्री प्रधान दामले मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, थोडासा आगळा निराळा आहे. कारण आज ज्या व्यक्तिमत्वाविषयी आपण बोलणार आहोत, ज्या एका व्यक्तीविषयी आपण बोलणार आहोत, ते व्यक्तिमत्व गेली हजारो वर्ष या पृथ्वी तलावर आहे. हो आहे. त्या व्यक्तीचा शोध घेत, त्या व्यक्तीचा इतिहास जाणून घेत, त्या व्यक्तीबद्दल संशोधन करत एका व्यक्तीने संपूर्ण तिचं आयुष्यच आपल्या समोर कादंबरीच्या रूपात मांडलेलं आहे. आणि ही कादंबरी लिहिणारी व्यक्ती सुद्धा तितकीच थोर आणि महान आहे. कारण त्यांच्या हातनं अनेक अशी छान नाटकं लिहिली गेली, अनेक नाटकांचं दिग्दर्शन घडलं. त्यामध्ये मराठी नाटकं आहेत, गुजराती नाटकं आहेत, त्याचबरोबर चित्रपट, मालिका अशाही गोष्टींमध्ये मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांनी लेखन केलं. आणि एक उत्तम कलाकार, उत्तम अभिनेते म्हणूनही ते प्रख्यात आहेत. असे थोर नाटककार, लेखक, दिग्दर्शक, कादंबरीकार अशोक समेळ यांच्या मी अश्वत्थामा चिरंजीव या कादंबरीच्या रूपातनं आज आपण अश्वत्थामाला जाणून घेणार आहोत. त्यांना अश्वत्थामा भेटला का? त्यांनी त्याला पाहिलं का? त्यांनी जाणलं का त्याला? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, तसे तुमच्याही मनात आहेत. त्याची उत्तरं जाणून घेऊया. नमस्कार अशोकजी. नमस्कार. या मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. आणि आज खूप म्हणजे माझ्या आवडीचा विषय खरं तर. कारण लहानपणापासून एक आकर्षण आहे या एका व्यक्तिमत्वाविषयी. अश्वत्थामा आणि चिरंजीव म्हणजे सप्त चिरंजीवांमधलं एक नाव अश्वत्थामा. पण तरीही खूप कमी माहिती त्याच्याबद्दल वाचायला मिळते. आणि त्यामुळे कधीही माहिती वाचायला मिळाली की ती घ्यावी, अजून वाचत राहावी असं वाटतं. आणि आता तर कादंबरी झाली. बरं, पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चक्क 8वी आवृत्ती आत्ता चालू आहे आणि लवकरच 9वी आवृत्ती येणार आहे. अश्वत्थामाबद्दलचं आकर्षण जसं मी म्हणाले की मला लहानपणापासून आहे, तसं आपण तर ही कादंबरी लिहिलीत. कधीपासून हे आकर्षण होतं? महाभारताचं आकर्षण, आम्ही खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये राहत होतो, 10x10च्या खोलीत. सगळीच माणसं, नातेवाईक एकत्र असायचो. आणि माझा काका होता कमळाकर समेळ, तो आम्हाला महाभारतातल्या गोष्टी सांगायचा सगळ्या मुलांना. त्याने एक दिवस त्याच्या मांडीवर घेऊन मला अश्वत्थाम्याची गोष्ट सांगितली की महाभारताचा शेवट अश्वत्थाम्याने केला. ते त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये अश्वत्थामा सतत फिरत राहिला होता वयाच्या 5व्या वर्षापासून. पण माझी एवढी परिपक्वता नव्हती किंवा त्या वेळेला माझं काही लिखाण करावं, नाटकात काम करावं, नाटक लिहावं असं काहीही नव्हतं. मी फक्त क्रिकेटर होतो आणि क्रिकेट म्हणत खेळत होतो. म्हणजे तुला 65-66 साली मी रुपारेल कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. मी बॉम्बे स्कूल खेळलो माझ्या युनियन हायस्कूलमधून. मी बॉम्बे युनिव्हर्सिटी खेळलो रुपारेलमधून. सो ह्या सगळ्यामध्ये क्रिकेट. त्याहीपेक्षा मोठं म्हणजे विजय मांजरेकर कॅप्टन असताना शिवाजी पार्क जिमखान्याला रमाकांत देसाईंबरोबर मी बॉलिंग केलेली आहे. म्हणजे हा क्रिकेटचा इतिहास होता. त्यामुळे क्रिकेट हे वेड वाचवत. नाटक आमच्या घरामध्ये होतं.
म्हणजे आजोबा नाटकात काम करायचे शाहूनगरवासी मंडळीमध्ये. बरं. माझे काका नाटकात काम करायचे, ज्याने मला ही गोष्ट सांगितली. हां. आणि समवादर कुठेतरी माझ्या एक म्हणतो ना ॲबसेंट माइंडमध्ये अश्वत्थामा सतत होता. हां. तो म्हणजे कुणाची एक भळभळणारी जखम वाहणारी घेऊन अश्वत्थामा आजही फिरतो, हे काकाने मला तेव्हा सांगितलं होतं. हो. हा आज जर चिरंजीव आहे तर ते त्याचं चिरंजीवित्व आलं कसं किंवा काय झालं होतं, हा महाभारताचा मला प्रचंड अशी उत्सुकता लागली की हे कधी वाचायला मिळेल मला किंवा मी वाचू शकेन. बरं. वाचनाची आवड होती, त्यामुळे मी वाचत 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 महाभारत वाचायला घेतलं. आणि मग महाभारत वाचता वाचता अश्वत्थामा बघितला तेव्हा कुठेच नाही आला. त्याच्यानंतर मग एका सकाळी माझ्या मेहुणीने अश्वत्थामा नाही तर महाभारताचे 18 खंड 18,000 पानं आणून दिली. बरं. आणि मला ते खाद्य मिळालं. हां. मी कॉलेजमध्ये होतो, कॉलेज चालूच होता अभ्यास. हां. त्याच्यानंतर एक 66 पासून अश्वत्थामा कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये सतत सतत काम करू लागला. तर ही पानं किती दिवसात वाचली? कुठली? महाभारताची? महाभारत 18 खंड जवळजवळ मी 6 महिने लागले मला. बरं, नुसतं वाचलं नाही, मी नोट्स काढल्या सगळ्याच्या. आणि मला एक सवय आहे, कुठलंही पुस्तक घेतं की त्याच्या अंडरलाईन करत वाचतो, म्हणजे आपल्याला जर कधी काही त्याच्या संदर्भात काही संदर्भ द्यायचा असेल तर तो आपल्याला मिळतो. लक्षात राहतं. बरोबर. तसं मी 18 खंड वाचून ठेवले होते. अश्वत्थामा कुठे कुठे आहे असं माहिती, अश्वत्थामा डोक्यात तेव्हापासून होता. पण मी लिखाण करेन या हेतूने नाही, मला तो सापडावा या हेतूने, कुठेतरी मला कळावं की हा अश्वत्थामा ज्याने महाभारताचा शेवट केला आणि तो चिरंजीव कसा. हे प्रश्न मनात आले ना की ज्याने महाभारताचा एवढं सैन्य मारलं जवळजवळ, तो हा चिरंजीव कसा. बरोबर. बट 18 अक्षौणी सैन्य महाभारताचं 66 कोटी झालं आजचं. म्हणजे त्यातले 40 कोटी कौरवांकडे होतं, 25 कोटी पांडवांकडे होतं. एवढ्या सैन्यामध्ये जे राहिलेलं पांचालांचं सैन्य होतं, जवळजवळ 81 लाख पांचालांचं, ते 1 कोटीच्या घरात होतं. बरोबर. ते सैन्य एकट्या अश्वत्थाम्यानं मारलं रात्री जाऊन, ते कसं, हा कुठेतरी डोक्यामध्ये विषय चालू होता. एक संध्याकाळी असं खूप रुपारेल कॉलेजच्या आमच्या लायब्ररीमध्ये मी अभ्यास करत बसलो होतो. मी BAला फिलॉसॉफी सायकोलॉजी होती, MAला मी शंकराचार्य केलं, पण मी MA झालो नाही, ज्युनियर MA पर्यंत केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा एक उसळी मारून अश्वत्थामा माझ्या डोक्यात आला. आता आला आहे त्या 70 याच्यामध्ये, तर माझं क्रिकेटवरच कॉन्सन्ट्रेशन होतं. पण ॲट द सेम टाईम मी नाटकात काम करत असे. माझे बालनाटकातले मित्र यायचे, म्हणजे मी बाल नव्हतो. बालनाटकात एखादा कुठे राक्षसाचा हू करायचा रोल असेल तर तो मला द्यायचे. तर तो शाहू आला नाटकात काम करूया, असं करून मी बजरबट्टू, म्हणजे अतुल परचुरे वगैरे, विजय गोखले अशी सगळी पोरं असताना मी बजरबट्टू नाटकाचे 100 प्रयोग केले. अरे वा. ऑफिसचा पगार 27 रुपये आला तो सोड, पण नाटकाचा आनंद जो मिळाला मला आणि लहान मुलांना जे रिझवणं मिळालं ते काहीतरी वेगळं होतं. सोडून देते. तर अश्वत्थामा, आणि मग मी अश्वत्थामाचा अभ्यास केला. 18 खंडामध्ये मी बघितलं तर अश्वत्थामा थोडा 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 कुठे, पण अश्वत्थामा कुठेच द्रोणांशिवाय किंवा लहानपणी ते पिष्टोत्तक पिण्याशिवाय तो कुठेच असा समोर आलेलाच नाही आहे महाभारतात सगळ्या. आणि म्हटलं हा ज्या माणसाने, असं काय कारण घडलं की या माणसाने एवढं सैन्य मारलं आणि महाभारत संपवलं, तो काय असेल. मग मी अनेक पुस्तकं वाचली. विजया देशमुख आय थिंक, त्याने PhD केलेलं पुस्तक वाचलं, अनेक वाचलं, अश्वत्थामा सापडला नाही. माझ्या नोट्स तयार होत गेल्या होत्या त्या काळात. मी 25 वर्ष जवळजवळ जो रिसर्च अश्वत्थामाच धरला होता. त्याच्यात पोटासाठी नाटकं करावी लागायची. मराठी नाटकात विशेष पैसे मिळाले नाहीत, पण गुजराती नाटकात जे पैसे मिळाले ते मी निर्माता म्हणून मराठी नाटकात घालवले, ते सोड. पण बॅक ऑफ द माइंड अश्वत्थामा सुरूच होता माझा. आणि हो, ते कुठल्याही याच्यात, म्हणजे रस्त्यात मी जेव्हा एकटा असेल, कुठे एकटा असेल, तर मी अश्वत्थाम्याचा विचार करायचा. आणि तो विचारामध्ये असा परिपक्व मी संबंध महाभारताचं, अश्वत्थामा कोणाकोणाबरोबर कुठे होता तो संबंध लिहिला. मध्य प्रदेशात उपप्लव नगरीमध्ये अश्वत्थाम्याचा पहिला जन्म वगैरे सांगतो मी तुला, आणि मग पुढे जातो. तर ते हा माझ्या डोक्यात घोटाळत होता. तो आपण तुझ्या प्रश्नांवर येईन, जन्म वगैरे काय. तर हा अश्वत्थामा असा माझा तयार झाला होता. आणि अश्वत्थामा मला सापडला कुठे, हा जो तुझा प्रश्न आहे ना पहिला,
तर अश्वत्थामा लिहून माझा नोट्स काढून तयार झाला होता. म्हणून म्हटलं कसं सुरुवात काय करायची याची. हा चिरंजीव आहे म्हणजे आजही फिरतोय. माझ्या डोक्यात ही कल्पना अगदी पक्की होती की मला काय करायचं आहे ते. अश्वत्थामा मी नाटकं तोपर्यंत भरपूर नाटकं लिहिली होती. कुसुमांवर लिहिले तर माझं गाजत होतं. त्याच्यामध्ये हा कसा करायचा असं विचार करता करता माझ्या डोक्यामध्ये व्हिज्युअल होत होते. पण ती ड्रॅमॅटिक पॉईंट ऑफ व्ह्यू अश्वत्थामा कसा दिसेल आणि कसा वाटेल आणि ॲट द सेम टाइम ते कुठेही महाभारताला सोडून होणार नाही हेही मी बघत होतो. पण जे महाभारतामध्ये संवाद नव्हते. जे व्यासाने जे काही 40,000 जे श्लोक लिहिले पहिले आणि नंतर ते त्यांच्या सवती आणि त्या दुसऱ्या शिष्यांनी मिळून ते लाखापर्यंत केले. तर त्याचं आणि ह्याच्यात काहीच मिळाला नाही. त्यातही कुठे तो मिळाला नाही. तिथेही गोडे मिळाला नाही मला. म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष का झालं या व्यक्तिरेखेकडे जी व्यक्तिरेखा महाभारताचा शेवट करतीये. इतकंच नव्हे तर तो कौरवांचा 5वा सेनापती होता. 10 दिवस भीष्म, 5 दिवस द्रोणाचार्य, 2 दिवस कर्ण, 1 दिवस शल्य. दुपारी युद्ध संपलं 18व्या दिवशी. पळापळ सुरू झाली कौरवांची. आता त्याच्यामध्ये हा अश्वत्थाम्याने केलेला पराक्रम वगैरे महाभारतात युद्धामध्ये आलेला आहे. त्यांनी काय काय केलं आहे ते. पण अश्वत्थामा बोलला कुठेच नाही. तो स्वतःबद्दल सांगत कुठेच नाही. मग त्यांनी ते सांगायला हवं. हे 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 ही व्यक्तिरेखा आपल्या प्रेक्षकांना जवळ मिळायला हवी असं एक फील आला. आणि म्हटलं काय करूया बसलो होतो. माझा एक पत्रकार मित्र माझ्या कॉलनीतच राहायचा वृंदावन सोसायटीचा समोर. तर तो रोज यायचा आणि मग हाक मारायचा. काय वहिनी चहा कब्बशांचा आवाज येत नाही मी आलोय म्हणजे चहा घेऊन या लवकर. तर असा तो एक दिवस आला. मी एकटाच बसलो होतो. गुजराती नाटकं चालू होती माझी. मी लिहून दिली होती. काही नव्हतं माझ्याकडे काम. तो आला आणि मी अश्वत्थामाचा विचार चालूच असायचा एकटा असलो की. काय करतोयस. काही नाही बसलोय. अश्वत्थामा कुठपर्यंत आलाय. काही नाही रे मिळतच नाही आहे मला अजून. तो मिळत नाही तोपर्यंत सुरुवात कुठून करावी ते कळत नाही. बाकी सगळं तयार आहे पण कुठे काय. शेवटी गंमत अशी सुरुवात मिळाली तर शेवट मिळतो. तर काय करतो उद्या काय करतोयस. मी माझ्या गावाला जातोय नंदुरबारला. म्हटलं चल. मी काहीच करत नाही. बायकोचं शूटिंग चालू होतं. तिला म्हटलं असं असं उदारे बरोबर मी उद्या नंदुरबारला जातो 1-4 दिवसांनी. जा ना म्हणाल नाहीतरी तू इथे दिवसभर बसलेला असू. ठीक आहे. मला तेव्हा सिरियल नव्हती. सिरियलची लिखाणं वगैरे मी तिथल्या तिथे करून देत असे ती झाली होती. आणि म्हटलं चल. त्याने गाडी स्वतःच्या खर्चाने आणली. बघ योगायोग कसे असतात ते बघ. आणि योगायोगावर आणि त्या नियंत्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. माणसं उगच एकमेकांना भेटत नाही. तुमची काहीतरी तो पूर्वनियोजित असतं. तो संकेत असतो आणि म्हणून आपण भेटायचं असतं. तो आला बसला. काहीही बोलला नाही तो. मला वाटलं हा कुठे गावाला आपल्या भेटायला चालला असेल किंवा त्याचं बिचाराचं वैयक्तिक काम असेल. तो म्हणाला नाही माझे मित्र वगैरे भेटवतो तुला. घेऊन गेला मला नंदुरबारला. त्यांनी जीप आणली होती. त्या जीपनी घेऊन गेला. आम्ही तिथल्या हॉटेलमध्ये राहिलो. मग त्याचे मित्र संध्याकाळी सगळे भेटायला. मग काय ठरलं त्यांनी मित्रांना विचारलं. म्हटलं ह्या माणसाचं काय ठरलं. म्हणजे ह्याच्या संदर्भात अस्तंब्याला जायचं आहे कधी. तोपर्यंत मला अस्तंबा काय माहीत नव्हतं. लक्षात घे सातपुडा पर्वत लहानपणापासून माहिती आहे. सातपुडा पर्वत कधी जायचं. आपण उद्या जातोय त्याआधी आपण श्रॉफ मास्तरांना भेटू. हे माझ्या अपरोक्ष चाललेलं त्यांचं आणि मी ऐकतोय हे माझ्या. तर म्हटलं ह्यांचं पर्सनल झालं. श्रॉफ मास्तरांचा जो एक शिष्य आहे मानसिंग त्याला घेऊन आपण जाऊ. म्हटलं ते गेले सगळे. म्हटलं रमेश काय चाललंय. तुला अश्वत्थामा पाहिजे ना. तुला अश्वत्थामा इथे जवळ आहे मी देतो तुला म्हणून तुला आणलं. आणि माझ्या अंगावर सरसरून काठा आला. सकाळी आम्ही नेक्स्ट डे मॉर्निंग श्रॉफ मास्तरांकडे गेलो. तर श्रॉफ मास्तरांनी मला सांगितलं की मी आणि त्यांचा अमेरिकेचा मित्र शहा त्याचा मेवणा बायकांना तिथे अलाउड नाही. अश्वत्थाम्याच्या बरं 3470 फूट असा आसपास इकडे तो मोठा असा अस्तंबा हा अश्वत्थाम्याचा अपभ्रंश आहे. तर तो जो सातपुड्याचा पहिला पर्वत आपल्या महाराष्ट्राकडून लागतो. मध्ये मध्ये गुजरात बॉर्डर वगैरे लागते. तर श्रॉफ मास्तरांनी गोष्ट सांगितली. ते शहाला घेऊन रात्रीच एका तिकडे रात्री जाता येते. दिवसा तुम्ही जाऊ शकता. पण ते भिल्ल वगैरे जे आहेत ते पावरी भाषा बोलणारे तिथले जे आदिवासी आहेत ते जातात. पण ते डोंगरावर एवढ्या वरती चढत नाही. अर्ध्या कुठेतरी काही कामासाठी काय बकरी चरायला नेणून. तर ते श्रॉफ मास्तर म्हणाले की आम्ही गेलो
तर चक्क तो माणूस गुजरातीत बोलला. हं. काळा कभिन्न असं लुंगी झब्बा घातलेला, अत्यंत हँडसम, डोक्याला पट्टी, असा 8 फूट 8.25 फूट उंच उभा राहिला आणि म्हणाला, श्रॉफ भाई તમે શાના માટે આવેલા છો? તમારા દર્શન માટે આવેલા છો. श्रॉफ मास्तर म्हणाले. तो शहा पण बघत बसला. त्यांच्याबरोबर अभयानंद स्वामी नावाचे एक आणखीन ग्रस्त होते बरं. आणि त्यांनी बघितलं हा अश्वत्थामा आहे आणि तो गुजरातीमध्ये चक्क बोलत होता. आता ह्या भाषा तो कशा अवगत झाल्या मी तुला येईन नंतर. तर ते त्याचं बोलणं झाल्यावर त्यांना तो म्हणाला, इथे आता जास्त वेळ तुम्ही थांबू नका, तुम्ही खाली उतरा, कारण ही वेळ चांगली नाही आहे आणि तुम्ही घरी छान पोचावत अशी माझी इच्छा आहे. लाखो कोटी माणसं मारणारा माणूस दुसऱ्या माणसांना वाचवायचा विचार करत होता. तो म्हणाला, आम्ही आलो, त्याचं दर्शन झालं, याच्यामध्ये म्हणाला आम्हाला खूप काही हे झालं. आदिवासींचा तो देवच आहे, त्यामुळे त्याचा अस्तंबा. तर मग आम्ही श्रॉफ मास्तर आणखीन काही जणांच्या मुलाखती घेऊन अस्तंब्याला जायला निघालो. 60 किलोमीटरवर अक्कलकुवा नावाचं एक कार आहे, ते फेमस आहे. नंतर गुजरात बॉर्डर वगैरे लागते आणि मग अस्तंबा आणखीन 30 किलोमीटर. एका बाजूला दरी, एका बाजूला डोंगर आणि मध्ये छोटा रस्ता. समोरून जीप येत होत्या, 30-30, 25-30 अशी माणसं आदिवासी दाटीने बसलेली, इथे खाली बिली जागा मिळेल तशी जीप येत होत्या. त्या जीपवर लिहिलं होतं अश्वत्थामा. आणि जो माझ्या अंगावर सरसरून काटा आला, तुला सांगतो, मी सबंध त्या प्रवासात कुणाशी बोलत नव्हतो. मी डोंगर दऱ्या नुसत्या अशा बघत होतो आणि अश्वत्थामा कुठे, मी गलित गात्र होणं जो शब्द आहे तो मला त्यावेळेला आठवला. काय आहे, ज्या पात्राला मी इतकी वर्ष शोधतोय त्याच्या साम्राज्यात मी चाललोय. आणि ते बघता बघता माझ्या अंगावर जो काही काटा आला आणि मला कळलं नाही, आम्ही 7 वेळा मरताना वाचलोय त्या डोंगर. कारण आमचा जीपवाला मुंबईचा होता. समोरून ज्या गाड्या यायच्या ना फास्ट, त्यांना सवय आहे, तिकडून जीप यायच्या. एक बसही चुकून माकून येते कधीतरी, तशी एक चुकून माकून बसही गेली, कारण तो रस्त्याची पोझिशनच अशी आहे. आजूबाजूला बिचारे आदिवासी जे काही हे करतायत, धबधब्याचं एका ठिकाणी थांबवलं आणि ते पाणी जे येत होतं ते पाणी सांगतो, तसंच पाणी मी अजून प्यायलो नाही, इतकं गोड पाणी होतं ते. असं घेऊन म्हणत हे पाणी प्या. तो मानसिंग आमच्याबरोबर गाईड होता ना, मार्गदर्शक होता, तो सांगत चालला होता. आणि मग आम्ही अस्तंबाच्या पायऱ्याशी पोचलो. तिथे पोचलो आम्ही आणि मी नुसता बघत होतो, काही सुचत नव्हतं मला. अरे देवा म्हटलं, हा इथे आहे म्हणून नमस्कार केला. आम्ही 7 जण होतो टोटल. एक मुंडाचा वाला कुठून तरी आला असं बांधलेला आहे आणि तो आपला म्हणाला, डोंगरावर जायचा विचार करू नका. शुद्ध मराठीत बोलला, पावरी भाषेत पण नाही, भिल्लांची भाषा पावरी. आमच्यातला जो शर्मा होता माझा मित्र, त्या शर्माला ती भाषा येत होती पावरी. तो पावरी छान बोलत होता आदिवासींची. पण तो जो माणूस आला तो शुद्ध मराठीत बोलला, वर जाण्याचा विचार करत असलात तर करू नका, तुम्ही थांबा, राहा इथे, पण वरती जाऊ नका. आज काय रूप होतं त्या व्यक्तीचं? मुंडाचं बांधलं होतं. सर्वसामान्य भिल्ल जे असतात आदिवासी, अंगावर असला कपडा असला नसला, पाय धोतर असं आणि असा तो एक तेजपुंज असा उंचसा असा गेला. आता मी जवळजवळ पायाचे आहे, थोडं असा उंच माणूस गेला आणि तो असं सांगितलं आणि वळला. तो कुठे गेला? चारी बाजूला मोकळं होतं तरी शर्मा आजही ती आठवण काढतो. परवा मला फोन आला होता, माझं तिकडे अस्तंब्याला पुन्हा जाणं होणार आहे कारण माझी तिथे मुलाखत घेणार आहे. हां, तर तिथे मला तो म्हणाला की अरे तो कुठे गेला. तो अश्वत्थामा होता आणि तो सांगून गेला, वरती जाऊ नका तुम्ही, त्रास होईल तुम्हाला, असं सांगून तो गेला होता. आणि तिथे मी 4 दिवस राहिलो आणि ते जे काही अनुभव घेतले, हा अश्वत्थामा मला मिळाला. आणि मग मी जेव्हा घरी आलो तेव्हा अश्वत्थामा लिहायला घेतला. अश्वत्थामा लिहायला घेतला, मला सुरुवात मिळाली, माझ्याकडे सगळंच होतं आणि माझ्यातला नाटककार कुठेतरी जागा झाला. आणि कुठे कुठे पॉईंट मी मिसिंग करत होतो, काय लिहितो. तेव्हा माझं घर वृंदावनला आहे, मी जिथे लिहित बसतो, माझं छोटंसं असं टेबल आहे,
काचा आहेत समोर, अशाच तिथून वारा येतो वगैरे, तर ते काचा रात्रीच्या लावलेल्या असतात, लाईट येतो. मग मी अश्वत्थामा लिहितोय त्या मला घरी कोणी त्रास होऊ नये म्हणून एकट्यालाच त्या खोलीत ठेवला होता. मध्ये दचकन खिडकीत एक सावली उभी राहायची. अतिशयोक्ती वाटेल पण ही मी घेतलेला अनुभव आहे, खोट्या नाहीये. तर ती सावली असायची आणि सांगायची, अरे तो पॉईंट राहिलाय तो घे बरं का रे, तो लिही. आणि मग मला मिळत गेला. तरी मी परिपूर्ण होत नव्हतो. पहिला सुरुवात मिळाली, अश्वत्थामा मिळाला, तरी परिपूर्ण नव्हतो. ज्या ज्या ठिकाणी मी जाणार होतो अश्वत्थाम्याबरोबर, ती ठिकाणं बघणं माझं कर्तव्य होतं. तर ती ठिकाणं चालू विचार. कारण ह्या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे. खरं तर अशोक काका या पॉडकास्टवर आल्यानंतर त्यांनी लिहिलेली नाटकांचं केलेलं दिग्दर्शन, म्हणजे हा इतका मोठा भव्य प्रवास आहे, कारकीर्द एवढी मोठी आहे, पण या सगळ्या कारकिर्दीबरोबर ही एक कादंबरीची कारकीर्द सुद्धा फार मोठी आहे. त्यामुळे आणि आज मला अश्वत्थामा या विषयावरच तुमच्याशी बोलायचं, कारण कादंबरी स्वरूपातनं सुद्धा अनेक स्वतः घेतलेले अनुभव आहेत, तो स्वतः तुम्हाला भेटलाय. पण मग फक्त अश्वत्थामा लिहिताना अस्तंब्याचीच भ्रमंती झाली की कुठे नाही? अस्तंब्याची भ्रमंती झाल्यानंतर आता बिटवीन द लाईन बऱ्याच होत्या ज्या मी सोडल्या होत्या, नुसते नोट्स काढून सोडल्या होत्या. पूर्ण लिहायला घेतला नव्हता, कारण सुरुवात मिळाली नाही. तर लिहायला मी बसलो एकदा की मला माहिती होतं मी किती वेळात लिहीन ते. तरीही त्याला 2-2.5 वर्ष लागली, तो भाग वेगळा. पण माझ्याकडे डेफिनेटली सगळे पूर्ण किती वर्ष लागली याला लिहायला? 2 वर्ष लागली मला. 8-8 तास बसत असे. पण त्याचा विचार खूप वर्ष आधी. विचार हा इतका जो तुला आतापर्यंत सांगितला तो विचार चालू होता. 21 वर्ष 25 वर्ष जवळजवळ हा विचार चालू होता. आणि तो विचारच चालू असताना तू म्हणालीस आता तो प्रश्न की तू कुठे कुठे गेलास, तर पहिली गोष्ट होती की अश्वत्थामा वरच्या इथून, आता तिथली सिच्युएशन सांगतो तुला. अस्तंबा डोंगर म्हणजे अश्वत्थाम्याचा, त्याच्या मागे तोरडमाळ नावाचं गाव आहे. तिथे शंकराचं मंदिर आहे. तिथे रात्री 12 नंतर ऋग्वेदाच्या ऋचा तुला ऐकायला येतात, कोणतरी म्हणतोय. हा अनुभव मी घेतलेला आहे. आता अस्तंब्याबद्दल तुला थोडंफार सांगतो आणि मग मी तुझ्या पुढच्या प्रवास कसा केला तो सांगतो, कारण याच्यामध्ये जे जिवंत वर्णन आहे ते अस्तंब्याचं पहिलं आहे. आदिवासींच्या घराला त्यांना खायला अन्न नसलं, तेल नसलं, तरी तेलाची एक बुदली प्रत्येक झोपडीला लागलेली असते. ती अश्वत्थाम्यासाठी असते. कारण अश्वत्थाम्याचा शाप, त्याचा इथे असलेला नीलमणी जेव्हा अर्जुनाने कापून काढला कृष्णाच्या सांगण्यावरून, तेव्हा इथे जी जखम झाली त्या जखमेवर लावायला त्याला तेल तूप हे सतत लागतं. आणि त्यासाठी तो फिरत असतो आणि त्या आदिवासी ते तिथे त्याच्यासाठी ठेवतात. तो असला गावात त्याला दुसरा शाप असाच आहे की तू तेल तुपासाठी वणवण फिरत राहशील. कृष्णाचा शाप बघ, शेवट जेव्हा मी येईन तेव्हा सांगेन तुला कृष्णाचा तेव्हा जो काही होता ह्याचं कारण द्रौपदीच आहे परत. तर तो जे काही आहे त्यात तोरणमाळ इथे तिथे तो जातो, मागच्या बाजूनी तो जाऊ शकतो. म्हणजे इथून त्याला कोण येताना दिसलं, वरून दिसलं ना, आणि त्याला भेटायचं नसलं का तो मागच्या मागे निघून जातो. मागच्या पर्वत, आणि तिकडे ते तोरण शंकराचं दर्शन घेतो आणि मग तो पुढे कुठेही जातो. मग नाशिकला जातो, यमुनेच्या काठी बसतो, इथे बसतो. ते मी जे म्हटलं आहे की ते अशुद्ध ब्राह्मण वेद ऋचा म्हणत होते ते अश्वत्थाम्याने नाही, मी ऐकलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी तो विषय मांडला आहे तिथे. जेव्हा ते तिथलं जे काही ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते सगळं मी अनुभवलेलं आहे, म्हणून ते अनुभवून लिहिलं आहे. तर मग आता ही सिच्युएशन झाली. उदयन नदी आहे तिथे, तिच्या काठावर एक मंदिर आहे शंकराचं, ते अश्वत्थाम्याने बांधलं आहे. रोज अश्वत्थामा अस्तंब्याला असला की त्या शंकराची पूजा होते. आणि ती जी फुलं वाहिलेली आहेत ती फक्त हिमालयात मिळतात किंवा अस्तंब्याच्या पर्वतावर अश्वत्थामाच्या गडीच्या मागे तिथेच मिळतात. आता धनत्रयोदशीच्या आदल्या रात्री संध्याकाळी पलिते घेऊन, टायरचे घेऊन सगळे लाखो आदिवासी, आता तर जास्तच झालेले आहेत, आपले माझे वाचकही बरेच जातात, पलिते घेऊन जातात आणि त्याचं दर्शन घेऊन खाली येतात आणि दुसऱ्या दिवशी शेती लावतात. तो त्यांचा देव आहे. द ब्लॅक कॅरेक्टर ऑफ महाभारता हा कुणाचा तरी परमेश्वर आहे आज. आणि तो नुसता परमेश्वर नाही तर त्यांना सुख समृद्धी देतो. आज तिथले आदिवासी समृद्ध होत चाललेले आहेत.
मी जेव्हा गेलो तेव्हा पूर्वी आदिवासींच्या अंगावर बिचाऱ्यांच्या वस्त्रही नसायचं, त्यांच्या अंगावर वस्त्र होतं. ते बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की किती किती गोष्ट हे आहे की आपण ह्या कुठेतरी श्रद्धा असली माणसाची की त्याला मार्ग मिळतो, तो जातो पुढे. खरं. तर तो मग तिथून जातो. आता सुरुवात जी केलेली आहे, मी कोण आहे, अहम को अहम, मी कोण आहे. हो. आणि मग नियती म्हणते की अरे 3000 वर्षाचा ह्याला शाप होता, 5,500-2,500 वर्ष अधिक झाले, 2,000-2,500 वर्ष, ह्याला सोडवत का नाही, मला दया आली आता ह्याची, ह्याचं मला नाही बघवत. नियती तुझं कर्म ठरवते, सगळं ठरवते. तर तू कसं काय याला याची ओळख करून द्यायची. म्हणून नियती चंद्राला सांगते की बाबा तुझा प्रकाश त्याच्या कुटीमध्ये पाड, झोपडपट्टी असं एक त्याला हे आहे छोटंसं खिडकी वजा, ज्याला आपण खिडकी म्हणेन, त्या गवाक्षातून तो बघतोय. आणि चंद्र असा आत गवाक्षात जातोय, एका असा मातीच्या याच्यावर असा पडलेला 8.5 देह, अजानुबाहू, हात लांब, अजानो गुडघ्याच्या खाली जो महायोगी आहे तो असा पडला आहे. आणि तो को अहम, मी कोण आहे, मला कोणी सांगा रे. आणि मग जी त्याला चंद्र सांगतो की तू कोण आहेस हे तुला ऐकायचं आहे, चल माझ्याबरोबर, मी आकाशातून माझा ढग तुला मार्ग दाखवेल. आणि मग हरिद्वारला जातो. आता अश्वत्थामा ज्या मार्गावर फिरलाय त्या मार्गावर मी गेलो आहे. आणि तिथे जेवढी माहिती मला मिळेल, तिथे जेवढा मला रिसर्च करता येईल, तिथे जेवढं वर्णनं करून तुला कळेल की मी गेल्याशिवाय ती वर्णनं मी करूच शकत नाही. बरोबर. कादंबरीमध्ये खोटी वर्णनं केलेली कळतात ग. खरं. तर ती वर्णनं मी सगळी जी केली आहेत त्या ठिकाणी मी गेलो आहे. आणि तो मला प्रत्येक ठिकाणी भेटला आहे बरं का. तुम्ही आत्ता जो उल्लेख कारण केला, त्याच्याशिवाय मी जाऊच शकलो नसतो ग. खरं. कारण ही प्रेरणा त्यांनी सुरुवात करून त्यांनी दिली मला आणि हात त्यांनीच धरून, घडवलं. त्याचा अदृश्य हात धरून मला त्यांनी मागे नेला. त्याच्या कुठे कुठे गेला, गंगेवर गेलाय, गंगा त्याला विचारते अरे होतास कुठे. मग परत मी कोण आहे याचं उत्तर शोधतोय, केदारेश्वराच्या मंदिरात जातोय, पांडवांच्या मूर्ती बघतोय, ह्या माझ्या कुठेतरी ओळखीच्या आहेत. बरोबर. वसुंधरा नदीवर जातोय तो, तिथे व्यासांचा आश्रम आहे, जिथे ते व्यासपौर्णिमेला सप्तचिरंजीव येतात. तो स्वामी अभयानंदांनी दिलेला रेफरन्स मला मिळाला त्यांच्या प्रवचनातून. काही मी त्याच्यावर रिसर्च केला तेव्हा त्यांनी बघितलं होतं लपून हे सप्तचिरंजीव कसे येतात ते. ते दृश्यस्वर, केशवप्रयाग ते येतात, ते व्यासांच्या आश्रमाच्या बाहेर. तो व्यासांचा आश्रम किंवा तो दिसतो. आता मला अनेकदा वाटतं की आता बस झालं आपलं, आपण व्यासांच्या आश्रमात जाऊन राहूया असं मला बरेचदा वाटतं. खरं सिरियस सांगतो तुला, मी म्हणतोय. तो काय अनुभव होता म्हणजे तो तुम्ही तुला कसं सांगू असा तो काही त्या चढल्यानंतर बद्रीनाथकडे वळताना जो काही वसुंधरा नदीचा जो काही धबधबा आणि त्याच्यावरती व्यासांची कुटी आहे, त्याच कुटीमध्ये महाभारत लिहिलं गेलं गणपती बसून. त्या गोष्टीला 3 वर्ष ते लिहित होते आणि गणपती फास्ट लिहित होते फार. तर तो विद्येचा देव असल्यामुळे तो. आणि व्यासानं सांगतात 24,000 पहिले श्लोक व्यासाने लिहिले आणि सौती आणि वैशंपायने 2 शिष्यांनी लाखापर्यंत नेले. ते तो हा इथे आहे. तो भाग झाल्यानंतर व्यास त्याला सांगतात अरे तुझा पिता अंतकयम तो आणि महादेव म्हणजे रुद्र त्र्यंबकेश्वर आहे. तर तू त्र्यंबकेश्वराला विचार करणं, मला आज्ञा नाही आहे तू कोण आहेस हे सांगायची, असं व्यास सांगतायत जे महाभारताचे कर्ते आहेत. तर तू जा तिथे. तर ते असं ते संबंध. आणि मग काही ड्रॅमॅटिक लिबर्टी मी घेतली ज्याला. तर ती लिबर्टी घेता मी काही पात्र उभी केली, कारण मला अश्वत्थामा पुढे न्यायचा होता, तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. प्रत्येकाला आलेला अनुभव सगळ्यांनाच भेटलोय मी त्यांना की तुम्हाला काय तू लिहितोयस असं जेव्हा कळलं तेव्हा आधी माझ्या वर्तमानपत्रातल्या मित्रांनी ती अनाऊन्स केला हा कादंबरी लिहितोय, त्याच्यावरून बरेच लोक मला भेटायला आले होते. तुम्ही जसं म्हणालात की बऱ्याचदा लिहिता ती सावली तुम्हाला सांगायची की हे राहिलं हे लिही. तसं बऱ्याच वेळा काही प्रसंग तुम्ही जसं म्हणालात की एक लिबर्टी घेऊन आपण लिहितो लिहायला पाहिजे. असं काही लिहिताना कुठे अडवलं सुद्धा गेलं का? नाही. अगं काय मला कळत नाही हे सगळं. इदम न मम मी परत म्हणतो मी नाही आहे हे माझं, हे त्यांनी दिलंय, परमेश्वरानं अश्वत्थामाने दिलंय.
हे जे येता ना मला येत होतं, सुचत होतं. मग तू तर इथे राहिलाय, मी इथे असं केलं होतं, हे असं तो येऊन सांगायचं मला. हे कोणाला खरं वाटणार नाही आजच्या ह्या युगामध्ये, आणि वाटूही नाही त्यांना खरं, कारण शेवटी या कादंबरीतनं तुम्ही एक वारंवार एक उल्लेख करत प्रश्न विचारलाय, आणि तो प्रत्येक वेळेला मगाशीही उल्लेख केलात तुम्ही, की जर कृष्णाने त्याला 3000 वर्ष या पृथ्वीतलावर जिवंत राहण्याचा शाप दिला आणि आज 5500हून जास्त वर्ष उलटली गेली आहेत, तरीही अजूनही त्या शापातनं त्याची मुक्तता झालेली नाही, असं का? हा प्रश्न जो वारंवार विचारलात, का? कादंबरीच्या शेवटी तरी उत्तर सापडलं त्याचं? सापडलं ना, उत्तर सापडलं त्याचं. उत्तर मिळालं मला. ते उत्तर देईन ना तुला. त्याच्या आधी मी तो प्रवास सांगेन तुला. हो, सांगा. का 3.5 का विचार. जेव्हा त्र्यंबकेश्वराकडे जा असं व्यासाने सांगितलं त्याला, त्र्यंबकेश्वर तुला सांगेल तू कोण आहेस. हा त्र्यंबकेश्वरी आला. बरं. देवानी परमेश्वराने आपल्या मुलाला भेटण्यासाठी सबंध वादळ बिदळ बाहेर निर्माण केलं होतं. ही काही ड्रॅमॅटिक लिबर्टी असेल. बरोबर. आणि एकही माणूस देवळात नव्हता आणि एकटा हा समोर उभा होता. हो हो, तो प्रसंग तू आहे, सांग. सुंदर हा तो प्रसंग आहे. प्रसंग त्याच्यात आहे. हो. मी कोण आहे. आणि मग शंकर त्याला सांगतात, महादेव हो. साक्षात रुद्र सांगतो की तू माझा पुत्र आहेस रे. मग मला मुक्ती का देत नाही तुम्ही, अजून मला मुक्ती का नाही मिळत आहे. कृष्णाचा शापधर्मी सूत्र ना, आठवलं त्यांनी महाभारत पण सांगितलं, तिथे युद्ध दाखवलं शंकरानी. आणि ती भळभळ भळवणारी जखम होती ना, म्हणाला माझ्या नंदादीपातलं तेल जरा लाव, तिथे तिला शांत कर जखमेला. तिथे नीलमणी होता तो काढलेला आहे, तिथे ते लाव. आणि तू तुझ्या अस्तंब्या पर्वतावर जा, जो तुला दिलेला आहे, मी दिलेला आहे भगवान शंकरांनी. बरं. त्या अस्तंबा पर्वतावर तू जा आणि कृष्णाला हाक मार. कृष्ण तुला जरूर साथ देईल. कृष्णाला त्याची जर चूक कळली, तो 2500 वर्ष 2000 वर्ष शापापेक्षा जास्त वेदना भोगतोयस, तर तो येईल तुला सोडवायला. हा येतो, मोठमोठ्याने ओरडतोय. बाकीचे इथले ह्याने लोकांनी वाचावं, मी म्हटलं बरंचसं चांगलं तिथं. हा येतो, ओरडतोय, सांगतोय कृष्णा अरे तू माझा मित्र होतास ना, आणि मग शाप दिला तुला, तुझा शाप आठवत नाही का मला दिलेला शाप. पण तू सोडवणार आहे मला या मरण यातनातून, सोडवणार. रोजची माझी वणवण चाललेली आहे, मी इथे जातोय तिथे जातोय, तेल मागतोय, कुठे मिळतं कधी मिळत नाही, आणि मी रक्त भडभडत चाललोय, मी पुसतोय लोकांना मला ओळखू नये म्हणून. तर तू सोडव रे मला यातून. काही साथ येत नाही, सगळीकडे फिरतोय. शेवटी महेंद्र पर्वतावर तो परशुरामांकडे जातो, दुसऱ्या चिरंजीवांकडे. भगवान परशुराम एक आणखीन वेगळं अध्यात्म आणि एक प्रचंड व्यक्तिमत्व. ते सांगतात की कृष्णाच्या दृष्टीने तुझं जर शाप संपला असेल, तुझे भोग संपले नाहीत ना, पण आता भोग संपण्यासाठी काय करशील. तर कृष्णाची भगवद्गीता आहे, ती भगवद्गीता तू लोकांना सांगत जा. बघ कदाचित कृष्ण तुला भेटेल. आणि तो भगवद्गीता लोकांना. पण मला भगवद्गीता येत नाही, कारण भगवद्गीता कृष्ण जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या दिवशी सांगत होता. आता परत इकडे फार मराठी माणसांचे आपल्या समीक्षक जास्त आहेत. काही सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचार करणारे विचार. अरे एवढी मोठी भगवद्गीता कशी काय कृष्णाने सांगितली, मग बाकीचे तेव्हा काय भजन करत होते का. तर त्यांना उत्तर माझं असं आहे, ती भगवद्गीता कृष्णाने जी संस्कृतमध्ये सांगितली ते माझ्याकडे आहे. ती 45 मिनिटापेक्षा जास्त होत नाही. तर ती 45 मिनिटाची भगवद्गीता सांगितली तेव्हा सैन्याचा अश्वत्थामा सैन्य लावण्यामध्ये तिथे होता. भीष्मांना फक्त कृष्णाने बघायला सांगितलं होतं त्यांच्याकडे, त्यामुळे भीष्म ती भगवद्गीता ऐकत होते. आणि भगवद्गीता समजून घेणारा एकमेव माणूस होता भीष्म पितामह, जो विद्वान होता आणि तो कृष्णाचा भक्त होता. त्यामुळे भीष्मदेव ऐकत होते. आणि ती भगवद्गीता कृष्णाने जी सांगितली त्याच्यानंतर पुन्हा अर्जुन उभा राहिला, बाणाचा शंख फुंकला आणि समोर बघितलं धर्मराजा रथातून उतरला. युद्ध असलं तरी समोर वडील होते, सगळे आजोबा होते. त्यांचे आशीर्वाद घेतले, गुरुद्रोणांचा आशीर्वाद घेतला, पितामह भीष्मांचा घेतला. सगळ्या ज्यांना आशीर्वाद घेऊन तो आला. म्हणजे म्हणाला की आशीर्वाद हाच त्या मी जिंकावं, धर्म जिंकला पाहिजे शेवटी. आणि तो इथे आला. धर्मावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर धर्म जिंकलाच पाहिजे. आणि मग तो जागेवर आला. आणि हे
महायुद्ध सुरू झालं. अश्वत्थाम्याचा रोल महायुद्धामध्ये खूप मोठा आहे. आता इथे मी काय केलं, मागे कुठे पॉईंट सुटला असेल तर सांग, कारण माझ्या डोक्यामध्ये खूप जंबल चालू असतं अशा वेळेला सांगताना, कारण सगळंच महाभारत माहीत असल्यामुळे. इथे मी काय केलं की अश्वत्थामा जर स्वतः युद्ध बघत बसला की आपण केलेलं पाप काय होतं, ही आपण कुठली शिक्षा भोगतोय, तर त्याला कळेल. आणि युद्धाचा जो सगळे प्रसंग अश्वत्थामा बघतोय. अभिमन्यू जेव्हा पडतो तेव्हा अश्वत्थामा प्रचंड त्या मातीमध्ये हे रडतोय. जिथे अभिमन्यू पडला ती जागा शोधतोय तो कुरुक्षेत्रावर, तिथली माती घेतो, डोक्याला लावतो. क्षमा कर रे बोरा, जमलं तुला तर, तू आता स्वर्गात आहेस, मी इथे पृथ्वीवर माझी शिक्षा भोगतोय, तर मला क्षमा कर रे, माझं चुकलं तेव्हा, तुला असं सगळ्यांनी मिळून आम्ही नाही मारायला पाहिजे होता. हे कुठेतरी पश्चातापाची भावना आहे. हे मी आपल्या आजच्या युगाशी जोडतोय काय, की माणसाने लक्षात घ्यावं की एका पापाचं किती मोठी शिक्षा मिळू शकते आपल्याला. कुठल्याही जन्म, जर पूर्वजन्म आहे तर पुनर्जन्म आहे, आणि मग तो जन्मातलं आपलं उत्तम कर्म हे महत्त्वाचं आहे. तर हे 3,500 तर गीतेचा, भगवद्गीतेचा तो सगळ्यांना सांगत सुटला. आणि मग तो स्वतः भगवद्गीता त्याला यायला लागले, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा जप रोज, आणि तो सुरू झाला त्याचा. ते करता करता भटकंती सुरूच होती. हे लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. लहानपणी पिष्टोत्तका सख्यातात, इथे सुडाचा प्रवास आहे काला मोठा, द्रोणाचार्यांचा सुडाचा प्रवास आला. अग्निवेश ऋषींच्या आश्रमामध्ये द्रुपद आणि द्रोण शिकत होते, लहान होते. द्रुपदाने वचन दिलं की अरे मी राजा होईन ना, तू त्याच्याकडून शिक्षण घेत होते, कारण द्रोण हा प्रचंड धनुर्धरी होता आणि वेदशास्त्र पारायण होता, तर त्यामुळे द्रोणाकडून हा शिक्षण घेत होता. पण जेव्हा मुलाला आपल्या पिष्टोत्तक पितो म्हणून लहान मुलं चिडवायला लागली, तेव्हा तो म्हणाला, अरे कशाला जातो, भगवान परशुराम त्यांची संपत्ती वाटत ती घेऊन येतोय मी वगैरे. परशुरामांची संपत्ती संपलेली असते. परशुराम त्याला देतात काय, द्रोणा, अरे द्रोणा तुला मी नाही देऊ शकत, तू निष्कांचनच राहणार आहेस, पण तुला मी एक देतोय, माझी अस्त्रविद्या तुला सगळी देतो. आणि त्याला अस्त्रविद्या घेऊन तो म्हणाल, ते नाही तर ना अस्त्रविद्या घेऊन आलोय, पण म्हणाल त्याने पोट भरणार नाही ना तात. ते बारकं पोट सांगतंय त्यांना अश्वत्थामा, मला गाईचं दूध पाहिजे, मी पिष्टोत्तक पिणार नाही. अरे द्रुपद माझा मित्र आहे, चल म्हणून द्रुपदाकडे घेऊन जातात. द्रुपदाकडे घेऊन गेल्यावर संध्याकाळ पण द्रुपद थांबवतो आणि म्हणतो, ब्राह्मणा तुला एवढी बुद्धी नाही का रे देवाने दिली, की मी आता सम्राट आहे आणि तू येऊन मला द्रोणाला बोलवा म्हणून, आपला द्रुपदाला बोलवा म्हणून माझ्या याला दरवानाला निरोप देतोयस तू, कोण आहेस तू, एक वेळचं जेवण जेव आणि जा. बारक्या 5 वर्षाच्या पोराच्या मुठी वाढल्या. त्याच्यानंतर त्याने कधीही दूध मागितलं नाही. आणि मग द्रोणाने जेव्हा हस्तिनापूरमध्ये जो विटीबिटीचा प्रवास आहे तो करून जेव्हा द्रोण झाले, तो मोठा प्रासाद भीष्माने दिला त्यांना, आणि गायी, आणि पहिल्यांदा अश्वत्थामा पोट फाटेपर्यंत दूध प्यायला, खऱ्या गाईचं दूध. तर हा जो काही आला नाही, कृष्णाला त्याची साथ गेली नाही, आणि अश्वत्थामाची भटकती सुरू होती, कुठे कुठे साताऱ्याला जा. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे सिंधू नदीमध्ये तो जेव्हा स्नान केलं तेव्हा समोर बघितलं तेव्हा हिरवे झेंडे कसे आहेत, आमचा भगवा झेंडा आहे, मी सनातन नव्हता, मी तो झेंडा पाहिजे आमचा, भगवा हिरवा कसा झेंडा आहे. तर मग त्याला द्वारकेमध्ये जेव्हा तो आला तिथून तेव्हा त्याला कळलं की हे असं, हे वेगळं होऊ शकतं कसं, आर्यावर तर एवढं आमचं मोठं, आमचं ते वेगळं कसं होऊ शकतं. एक खूप मोठा योद्धा सुद्धा होता तो, प्रचंड, सगळ्यात उंच योद्धा तो. अर्जुनापेक्षा जास्त अस्त्र त्याच्याकडे होती. लक्षात घे, युद्धाच्या मध्ये जेव्हा द्रोणाचार्यांना फसवून मारलं जातं, तो भागाकडे मी येत नाही कारण युद्ध मला सगळं पाठ आहे, तेव्हा फसवून मारलं जातं, दृष्टद्युम्नाकडून मान कापली जाते, तो पण सूड. जसा द्रोणाने द्रुपदाचा सूड पांडवांकरवी घेतला, तसा द्रुपदानीच्या पोराने पण द्रुपदाचा सूडाची मालिका चालूच होती. आणि द्रौपदीचा आणि शेवटचा सूड अश्वत्थाम्याने घेतला, तो शिबिरात सगळ्यांना ठार मारून घेतला. ते पांचाल जास्त होते, शिखंडी होता, दृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती, द्रौपदीचा भाऊ होता, द्रौपदीची 5 मुलं होती, त्या सगळ्यांना अश्वत्थाम्याने मारलं. आणि म्हणूनच तो मला वाटतं की महाभारताचा खलनायक या दृष्टिकोनातून जे त्याच्याकडे बघितलं, मी त्याला खलनायक म्हणणार नाही, तो एक कादंबरीमध्ये तसं रूप नाही, उल्लेख आहे. कादंबरीमध्ये म्हणजे कादंबरी वाचायला घेताना
आपल्या मनामध्ये एकच असतं की महाभारतातल्या हा विचार येतो, हा विचार विचार मनात मांडलेला येतो. असेल. खलनायक का म्हणायचं, त्यांनी युद्ध संपवलं, सगळ्यांना मारलं. पण पूर्णपणे वेगळा विचार आणि वेगळंच रूप त्याचं तुम्ही इकडे प्रस्थापित केलेलं आहे. मध्ये मध्ये त्याची दया सुद्धा येते आपल्याला. हो, आणि ते वस्तुस्थिती आहे. कारण इतकी हजार वर्ष जर पृथ्वीवर तो फिरत असेल, हो. आज बाकीचे जे चिरंजीव आहेत ते व्यवस्थित आहेत सगळे. कारण मी सप्तचिरंजीवांचं अश्वत्थामा पण मी लिहिलेलं आहे आणि सप्तचिरंजीव मी वाचले आहेत. हो. तो त्या सप्तचिरंजीवामध्ये अश्वत्थामा मी लिहिताना तो महाभारताशी प्रामाणिक असलेला अश्वत्थामा लिहिलाय. ते पुस्तक तुला देईन मी. हो. हो. तर तो महाभारताशी प्रामाणिक आहे. जो महाभारतात आहे तो अश्वत्थामा मी लिहिला. बरोबर. तो कधीच त्याचं मत दिलं तर कोणी ग्राह्य धरत नाही. हो. त्यांनी हेही सांगितलेलं असतं दुर्योधनाला की कशासाठी भांडतोयस, की तू तुझं हे कर ना. त्यांचं इंद्रप्रस्थ त्यांना ते राहू त्यांनी तिथे लक्षात देऊ नकोस, ही कसली, असं तो सांगतो. त्याची किंमत दिली जात नाही. मग तो जेव्हा द्रोणांना हे सांगतो की हे चाललंय ते योग्य नाही आहे, वडिलांना सांगतो मला नाही पटत आहे, तो चांगला माणूस काय सांगतो, त्याला सगळे वेद पाठ आहेत, पुराण पाठ आहेत, त्याला तो वेदशास्त्र संपन्न आहे, शास्त्र असूनही तो शस्त्र हातात घेतोय, तो पण शस्त्रामध्ये अग्रगण्य आहे. मग ते तुम्ही सांगत का नाही, तुम्ही ते तेवढे त्याला एकच प्रश्न सांगतात, ते विचारतात तुला पुन्हा पिष्टोत्तक प्यायचं असेल तर मी सांगतो त्यांना हे बरोबर नाही की चल आपण इकडून मग बोजा बांधू आणि जाऊ पुन्हा आपल्या उपप्लव नगरीत मध्य प्रदेश जाता इथे आहे तिथे, आणि मग खाऊ काय मिळेल ते, सुखात राहिलोय, प्रसाद आहे, गाई आहे, ते आहे ते आहे. तर हे जे काय आपल्याला हवंय ते इथे मिळेल. मग गप्प बस ना, अन्नाचा मान राखूया. तो आपले हे आहेत, अन्नदाते आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रामाणिक राहूया. आणि हा प्रामाणिकपणा एका त्या योद्ध्याच्या मनाविरुद्ध त्याला भोगावा लागतोय आणि तो भोगतोय. तो म्हणजे पांडव जेव्हा वारणावतामध्ये गेलेत किंवा पांडव जेव्हा 13 वर्ष वनवासात जातात तेव्हा आपल्या आयुष्याची इति कर्तव्य संपला असं अश्वत्थाम्याला वाटतं आणि जाऊन आपण निदान श्रीकृष्णाला भेटावं. श्रीकृष्णाला प्रतिस्मृती योगविद्या येते, म्हणजे तो बघू शकतो पुढं काय होणार आहे, पुढं काय चाललंय ते. हा तिकडे जातो द्वारकेमध्ये, कृष्णाला सांगतो की मला ती प्रतिस्मृती योगविद्या शिकवतो. म्हणतो नाही रे, ते तुला मिळेल कधीतरी, आता मी सांगून उपयोग नाही. मग मी तुला ब्रह्मास्त्र देतो. कृष्ण म्हणतो ब्रह्मास्त्र माझ्याकडे, ब्रह्मशिरस अस्त्र देतो, माझ्या वडिलांनी शिकवलंय, वेद देतो तुला, ते पण माझ्याकडे आहे. कृष्ण सांगतो मग तुझं सुदर्शन चक्र देशील, असं विचारतो. कृष्ण विचारत पडतो आणि हा माणसाकडे बघतो, हा माणूस कशा पद्धतीने फिरू शकतो. आणि जेव्हा जेव्हा युद्धामध्ये अर्जुनाच्या समोर अश्वत्थामा येतो तेव्हा कृष्ण सांगतो याला ठार मार. हा माणूस पुढं काय करेल सांगता येत नाही, याला ठार मार. आणि प्रत्येक वेळा अर्जुन सोडतो, कारण अर्जुनाचा तो सगळ्यात जिवलग मित्र आहे. म्हणजे तो मी द्रोणांचा प्रसंग, द्रोण वारल्यानंतर अर्जुन त्याला भेटायला त्याच्या शिबिरात जाऊन त्याला जवळ घेऊन सांत्वन करतो. ही मोठी गोष्ट आहे की अरे माझा द्रोण माझेही वडील होते. आणि किती वस्तुस्थिती आहे, द्रोणांचा लाडका शिष्य अर्जुनच होता, पण अर्जुनापेक्षा आपला मुलगा म्हणून एक त्याला काहीतरी जास्त होतं, वैष्णवास्त्र होतं. ते अस्त्र सोडतो तेव्हा ते महाभारत तिथेच संपलं असतं, सगळं संपलं. पण तिकडे भगवान कृष्ण बसलेले, जो सूत्रधार आहे महाभारताचा, ज्याला पृथ्वी कमी करायची, पृथ्वीवरचा हा भार कमी करायचाच आहे, ही वसुंधरेची पृथ्वीची इच्छा आहे. बरोबर. एका परीक्षिताचं वर्णन सुद्धा खूप छान यामध्ये केलंय तुम्ही. कशात? परीक्षिताचं वर्णन सुद्धा सुंदर केलंय. म्हणजे ते आत्ताच्या युगाला धरून आणि आधी, म्हणजे आधी त्यांनी जे ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थाम्याने, आणि मग जे ब्रह्मोस नाव आज दिलंय बादच्या परिस्थिती, याचा असा अर्थ आहे ब्रह्मास्त्र आहे मोठं. ब्रह्माशिरस अस्त्र एक आहे जे वडिलांनी त्याच्या अर्जुनाला संपूर्ण दिलं, पण याला अर्धवट दिलं. का अर्धवट दिलं? कारण आपला मुलगा हा शीघ्रकोपी आहे, कधी चुकून जाणे ब्रह्मास्त्र सोडलं तर सृष्टी सगळी, माणसं तर मरतीलच पण सृष्टी जळून खाक होईल आणि कुणी माणूस उरणार नाही. तर असं ह्याच्या हातात असं अस्त्र, भेदक अस्त्र, ज्याला अत्यंत डेंजर असं आहे, ते देऊ नये. ते ब्रह्मशिरस त्यांनी त्याला अर्धवट दिलं आणि अर्जुनाला पूर्ण दिलं. जेव्हा शेवटी एकमेकांवर अस्त्र सोडतात
तेव्हा अश्वत्थामाला सगळे नारद मुनी वशिष्ठ वगैरे सगळे अस्त्र मागे घे. खरं. मला मागे घ्यायला त्याला ती वडिलांनी विद्याच येत शिकवलंच नसते. नाहीये. बरोबर आहे. अर्जुन घेऊ शकतोय, कारण अर्जुन नुसता द्रोणाचार्यांकडून नाही तर महादेव इंद्र वगैरे सगळं फिरत, जो वनवासात 13 वर्षाच्या वनवासात अर्जुन जास्तीत जास्त फिरलाय आणि अस्त्रविद्या शस्त्रविद्या त्यांनी परमेश्वराकडून पण प्राप्त केले. इंद्र तर त्याचे वडीलच आहे. खरं खरं. आत्ता तुम्ही हे सगळं जे वर्णन केलं किंवा नंदुरबार मध्ये सुद्धा आदिवासी लोकांसाठी देवस्वरूपच मानलं जातं त्याला हो, आणि पूजलं जातं. येस, पण तरीही मग अजूनही इतक्या सगळ्या लोकांसाठी हे सगळं करताना कुठे जाणवलं का अजूनही तो गुप्तावासात राहण्याचं कारण काय असावं? अजून लोकांसमोर सगळ्यांना दिसत नाही बघा, किंवा आपण म्हणतो नर्मदा परिक्रमा करणाऱ्या बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे. अनुभव म्हणजे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना अडचणीत असताना अश्वत्थाम्याने वाचवलंय. तो अलीकडे माणसं वाचवतोय. बरं. याचं कारण मी तुला सांगेन. सांगा ना. त्याचा जो शाप आहे तो शाप कसला आहे? त्यांनी इतकी माणसं मारली. द्रौपदीने त्याला यांना सांगितलं की याला ठारच मारायचं आणि त्याचा मणी तर ते ठार मारत नाही कृष्ण, कारण तो त्यांचा गुरुपुत्र आहे, बरोबर, गुरुबंधू आहे. हो. आणि त्याहीपेक्षा त्याचं मरण कशात आहे तर त्याच्यामध्ये असलेल्या नीलमण्यात आहे, जो कोणाकडे नाही. 8 फूट उंचीचा जेव्हा रथावर जेव्हा बसतोय तो, तेव्हा सगळ्यात उंच योद्धा म्हणून अश्वत्थामा दिसतोय. घटोत्कचाने रात्री युद्ध संपवलं असतं, त्याला अश्वत्थाम्याने थांबवलं नसतं तर महाभारत तिथे संपलं असतं. कर्ण वगैरे सगळे तिथे संपवले असते घटोत्कचाने. पण त्याला घटोत्कचाला संपवायला दिलं नाही, कारण वासवी शक्ती अर्जुनासाठी राखली होती, ती कर्णाने त्याच्यावर टाकली. पण त्याला थोपवला होता कोणी? अश्वत्थाम्याने. अश्वत्थाम्याने त्याला जराही सरकू दिला नव्हता. एवढा महान योद्धा अश्वत्थामा होता. तर तो जो युद्धामध्ये उतरल्यानंतर, तो जेव्हा द्रोणाचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर मग तो पांडवांचा अश्वत्थामा, मग मी धर्मासाठी लढतोय का अधर्मासाठी हा विचार नाही आला. माझा वडील द्रोण आणि तो एक आत्मा होता. तर वडिलांच्या भर त्याचं फक्त एवढं प्रेम होतं की त्यांच्याशिवाय तो जगू शकत नव्हता. हा थोडक्यात आहे. चिरंजीवी तो आता त्याला कृष्णाने शाप दिलेला आहे. तो शाप त्याला भोगायचाच आहे. पण त्याचा भोग संपून झालाय, तरी बिचाऱ्याला का नेत नाही कृष्ण अजून? हा प्रश्न आहे आपल्याला. बाकीचे चिरंजीव छान आहेत, त्यांना भोग भोगावे लागत नाहीत. भोग एकटा अश्वत्थामा भोगतो. बिभीषण आजही श्रीलंकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येऊन रामाचं देऊळ साफ करून जातो. आजही बिभीषण. बळीराजा तर केरळामध्ये ह्या सगळ्या इथे मध्ये धान्य पेरण्यासाठी शेतीसाठी मदत करतो. कृपाचार्य आजही विद्यादानाचं काम करत तिकडे फिरत असतात ऋषीमुनींना. व्यास तर व्यासच आहेत, परशुराम तर परशुराम आहेत. हे सगळे चिरंजीव आहेत. त्यांना भोग भोगावे लागत नाहीत. ते लोकांच्या कल्याणासाठी काम करतायत. भोग भोगता भोगताही लोकांचं कल्याण अश्वत्थामा हल्ली करतो. हल्ली म्हणजे तो करतच आलाय, कारण त्याच्यानंतर कृष्ण येत नाही म्हटल्यावर माझा अजून शाप संपलेला नाही, हे त्या विद्वान माणसाने आपल्याशी धरलेलं आहे. त्याला जेव्हा तू बोलतेय, जसं मी म्हटलं सिंधू नदीमध्ये केल्यावर हे हिरवे बावटे कुठून आले, हे कोणलं म्हटलं आमचं हे माझं आर्यावर्त कुठपर्यंत पसरलेलं होतं, हे लोक कोण आलेत नवीन, त्यांचा संबंध काय माझ्या भारताशी? गुप्तावासात तो स्वतःहून राहायला मागतो, फिरतोच आहे ग. त्याची वणवण भटकंती हा त्याचा शाप आहे. तेल मागत तूप मागत फिरणं हा त्याचा शाप आहे. मागच्या बाजूला गुजरात आहे, गुजरातमध्ये तो दिसतो. तो कुठे दिसत नाही, तो कुठेही फिरत असतो. मग त्याला असं ही जागा आहे का ती जागा आहे. तो गोदावरीवर पण जातो, गोदावरी नदीवर नाशकामध्ये असतो तो, कारण ते जवळ आहे अस्तंब्यापासून नंदुरबार. त्या सगळ्या परिसरामध्ये तो फिरतो. अनेकांना तो वेगवेगळ्या रूपात दिसतो, मदत करून जातो. अरे हा कोण होता, गेलेला असतो तो तोपर्यंत. त्याचं का तो आता भगवद्गीता परशुरामांकडे एकदा बसला की हा मला भोग भोगायचाच आहे, मग मला उत्तमरित्या कसा भोगता येईल तो जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. खरं. आता मी तू सांगशील तेव्हा मी तुला शेवटाकडे येईन. मग आता तोपर्यंत तुझे अजून काही प्रश्न असतील तर विचार. मला तो प्रवासच जाणून घ्यायचा की आता नंदुरबार झालं, अस्तंबा झालं, किंवा तुम्ही म्हणालात तसं तुम्ही अगदी ते व्यासांच्या कुटीला सुद्धा कुरुक्षेत्रावर तो युद्ध बघतोय. आता कुरुक्षेत्राचा अनुभव खूप मोठा आहे. तुला त्याच्या डोंगरावर आलेला रॉजर नावाचा डिस्कव्हरी चॅनलला काहीतरी
महाभारतामध्ये खरंच घडलं की नाही याचं संशोधन करण्यासाठी काही डिस्कवरीची माणसं गेली होती, सायंटिस्ट म्हणेन मी त्यांना, आणि ते आवाज शोधायचा प्रयत्न करत होते. त्याच्यात अश्वत्थाम्याच्या डोंगरावर गेलेला रॉजर बेकरही होता. युद्ध बघून आल्यानंतर रॉजर बेकर त्याला भेटतो, हॅलो मिस्टर रॉजर, हाऊ आर यू. ही भाषा कुठून आली याचं कारण सांगतो तुला. द्रोणाचार्य आपल्या व्यासांना त्याला हे सांगता आलं नाही की तू कोण आहे सांगता आलं नाही, पण तुला मी एक सांगतो, तू आज ज्या युगात आहेस, कलियुगात आहेस, तिथली प्रत्येक भाषा तुला अवगत झाली पाहिजे. तिथली भाषा अवगत झाली नाही तो वेडा म्हणून दगड मारतील लोक. तर त्यामुळे तुला कम्युनिकेशन करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी तुला प्रत्येक भाषा येईल. जशी श्रॉपांना बोलतो, केम છો શ્રોપ સાહેબ, મજામાં, તમે અમારા આદિવાસી માટે સારા કામ કરો છો, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो सातारच्या खिंडीमध्ये कोणाला तरी वाचवतोय, तो इथे कोणाला तरी वाचवतोय, तो भाषा मराठी बोलतो. इंग्लिश भाषा येते त्याला. रॉजर बेकर हे आपले हे ब्रिटिश लोक जे आहेत ना, ते खूप डीप मुळाशी जातात प्रत्येक गोष्टीच्या, ते सोडून देत नाही. तो अस्तंब्याचा पर्वत चढतोय आणि हा घडीतून बघतोय, अरे हा वेडा माणूस आहे, मरेल. तर तो तिथून ओरडतोय, गो अवे मिस्टर रॉजर, गो अवे, अदरवाइज यू विल डाय. तर त्याला कळत नाही कुठून आवाज, आणि इंग्लिश, आदिवासी कुठला इंग्लिश बोलतो इथे. ही भाषा त्याला व्यासांनी दिलेली आहे की त्याला तो हे की ही तुला भाषा अवगत होईल, तू प्रत्येकाशी त्याच्या भाषेत बोलशील, तेव्हा ज्याच्या भाषेत आपण बोलतो तेव्हा त्याचा आपण आपला होतो. एक लक्षात घे, त्यांना जवळचा वाटतो. तर तो त्यामुळे त्याला ही भाषा आहे, तो त्यामुळे त्याला भाषेची अडचण पडत नाही. मग तो पंजाबीमध्ये पण बोलतो. सो ती आता तो पंजाबी ढाबा मी त्याच्यामध्ये एक मेन्शन केला आहे. कुरुक्षेत्राला जेव्हा तो 18 दिवस तिथे रोजचं युद्ध बघितलं का, संध्याकाळी बिचारा त्या ढाब्यात येऊन एका बाकड्यावर झोपतो. तो पंजाबी आहे, त्याला दया आहे, त्या गरीब बिचारा एक आलाय. त्याची काळी कफनी वगैरे बघून तो काळी कफनी वगैरे 2 त्याच्यासाठी शिवूनही ठेवतो. हा माणूस इथला नाही आहे, हा कुरुक्षेत्रावर रोज का जातोय, ही एक ती आहे. आणि हा पंजाबी भाषाही छान बोलतोय. तर त्याला जेवायला घालणं रोज. तो ढाबा होता 2002 साली मी पाहिला होता माझ्या रिसर्चमध्ये. 2004 साली मी अस्तंब्याला गेलो, आणि त्याच्यानंतर अस्तंब्याहून आल्यावर तो सुरू केलं मी लिहायला. ते जवळजवळ काम चालू होतं माझं खूप. ज्यांचा तो ढाबा होता त्यांना तुम्ही भेटलेला? कोणा? ज्यांचा ढाबा होता. हो, त्याला भेटलो ना. आता तो असेल की नाही माहित नाही बिचारा. हा, पण तो म्हातारा वृद्ध ग्रस्त होता, आणि त्यांनी मला बरंच काही सांगितलं जे मी याच्यात मांडलेलं आहे. आणि तो प्रसंग खूपच छान आहे. म्हणजे तो आहे, घडलेला आहे मुळात, कारण मला त्याच्याकडून कळलंय. आपटे फॅमिली मला भेटलेली आहे, त्यांच्याकडून ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा या माणसांनी जाऊन मदत केली. मला आजही भास होतात, तुला खरं सांगतो, कोणाला खरं वाटेल खोटं वाटेल माहीत नाही. मला भीष्म दिसणार नाहीत, कारण भीष्म हा 8वा वसू आहे, ते तिथेच आहेत, ते वरती आहेत, ते मला दिसणारही नाही आहे. मला इच्छा असलेला अश्वत्थामा चिरंजीव आहे, त्यामुळे तो दिसतो मला कुठे कुठे कधी कधी. भास तर कितीतरी होतात. मग तुला मी खरं सांगू, एक सामान्य माणूस मी, नाटककार म्हणून कुठेतरी प्रयत्न करावं म्हणून लिहित गेलो 2-2, 2.5 वर्ष एक. पण मी साहित्य किंवा कादंबरी लिहीन एवढी मोठी एक नव्हे तर 4 चौथी आज माझ्या द्रौपदीचं प्रकाशन आहे, अशा 4 कादंबऱ्या. तो विषय एक परत वेगळा आहे. खरं त्याच्यावर मी म्हणजे घेणारच आहे. पण आज मुळात अश्वत्थामाबद्दलच जाणून घ्यायचं, कारण फार कमी माहिती असताना एवढी मोठी कादंबरी लिहून तुम्ही आम्हाला जे काही दिलंयत ना की ते फारच म्हणजे नाही त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, आणि बस तुम्ही त्याला 2 फुलं वाहा, तो तुम्हाला भरपूर काही देईल. खरं मला वाटतं की म्हणजे कादंबरी ही थोडंसं कधी कधी क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन लिहिली जाते, त्याच्यामध्ये थोड्या गोष्टी या स्वप्नवत वाटत असतात, पण इथे अनेक खऱ्या प्रसंगांचे आधार तुम्ही घेतलेले, लॉजिक एक घेतलंय. आणि दुसरं मी असं केलं की माझ्या सर्वसामान्य माणसापर्यंत माझी भाषा पोचली पाहिजे. बरोबर. जडजंबाळ भाषा लिहून मला काय ज्ञानपीठ पुरस्कार नकोय बाई, मला माझ्या लोकांना वाचकांना काही मिळू दे, मला काहीच नको आहे.
माझ्या वाचकांनी वाचावं. 8वी आवृत्ती आता संपत आली म्हटल्यावर मला वाटला पहिली आवृत्ती भीष्म 1000 पुस्तकं संपली. भीष्म आभाळ भीष्माचं आहे, महाभारत आहे. 18 खंड वाचूच नका. भीष्म वाचलात का तुम्हाला महाभारत आलं. हो, खरंय. भीष्मांची भगवद्गीता वेगळी आहे. राजधर्म सांगितलंय. बरोबर. जो आज राजधर्म पाळला जातोय, अजून इकडे तिकडे होत आहे. भीष्मांच्या अत्यंत स्ट्रिक्टनेसमध्ये ह्या गोष्टी बसत नाहीत. शिस्तबद्ध माणूस असलेला. हो. तसंच तुम्ही इथे महाभारतातल्या नियमांचं सुद्धा खूप छान वर्णन केलंय या कादंबरीमध्ये. म्हणजे त्यावेळेला युद्धाप्रसंगी पाळण्याचे नियम कसे हो, होते हो. याचं खूप सुरेख वर्णन हो, आहे. ते माझं वर्णन आहे, ते व्यासांचं आहे. बरोबर. नाही, खरंय. ते बरंचसं साहजिकच आहे. जे जग जे काही वर्णन तिथे आहे ते व्यासांचं हो, आहे. हो. युद्ध व्यासाने लिहिलेलं आहे. खरंय. म्हणजे गजाननाने लिहिलेलं आहे, व्यासाने सांगितलेलं आहे. बरोबर. सो ते जे काही आहे ते व्यासांचं आहे. माझ्या घरामध्ये व्यासांची मूर्ती आहे. तिला मी फूल वाहतो रोज. काहीतरी देतात मला ते रोज. आता कुरुक्षेत्रावर हे युद्ध सगळं घडत असताना म्हणजे पांडव कौरवांचे अनेक सैनिक धारातीर्थी पडत होते. एकीकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते, उपदेश करत होते. नाही, गीता आधी सांगितली गेली, मग युद्ध सुरू झालं. अशा अनेक गोष्टी घडत असताना या सगळ्या गोष्टींकडे अश्वत्थामाला मध्यस्थानी ठेवून हे सगळं युद्ध या कादंबरीतली ना. कारण पुन्हा भीष्मांच्या कादंबरीमध्ये भीष्म मध्यस्थानी होते. आणि त्याच्यानंतर भीष्माने 11व्या दिवसापासून द्रोणाचार्यांचं जे युद्ध पाहिलं ते भीष्मानं अत्यंत वेदनादायक होतं. ते धर्माला धरून युद्ध होत नव्हतं, अधर्म होता. अभिमन्यूला वध झाला म्हणा किंवा अधिकचा. मग तो शेवटी म्हणतो ना, तेव्हा गेला होता कुठे राधा सुता तुझा धर्म, कर्ण धर्माच्या गोष्टी करतोस तू. तुझं चाक थांबलाय तेव्हा हे धर्माला धरून नाही, धर्माला धरून तुम्ही लहान 16 वर्षाच्या अभिमन्यूला मारलात का रे 8-8 जणांनी. द्रोणाचार्यांनी युद्ध वाढवलं. युद्धाचे नियम ठरले होते. इतक्या वाजता युद्ध संपल्यानंतर आपण मित्रत्वाने राहायचंय सगळ्यांनी. कुठे होता तुम्ही तेव्हा? द्रोणाचार्यांनी युद्ध का रात्रभर सुरू केलं? दुर्योधन मूर्खासारखा म्हणत होता, धर्मराजाला पकडा, माझ्या हातात द्या, पुन्हा द्यूत खेळीन आणि पाठवीन 13 वर्ष वनवासात. हे सत्ता लालसा, हे पिपासू ह्यानं हे कशासाठी हवे? काय करणार आहात तुम्ही? दुर्वासाने देवांना चॅलेंज केला होता की परमेश्वर काय स्वर्गात नाही आहेत, पृथ्वीवर आहेत, ते मी दाखवेन. आणि म्हणून त्यांनी तपश्चर्या करून जे मंत्र घेतले ते मंत्र एका अबोध मुलीच्या हातात दिले, जिला काही माहिती नाहीये, कुंतीच्या. आणि मग चुकून एकदा सूर्यबिंबाकडे पाहून तिने एक मंत्र म्हटलं आणि प्रचिती बघायची म्हणून समोर सूर्यनारायण उभे राहिले. असे जेव्हा ह्या नियोग पद्धतीने ही जी संतती निर्माण झाली, तो त्या काळाचा महिमा आहे. हा धर्माला धरून आहे बरं का. नियोग पद्धतीने ही म्हणजे व्यासांनीच तेव्हा तिथे सांगितलेलं आहे. बरोबर. जेव्हा भीष्माने व्यासांना बोलवलंय की मला अरे ह्यांना माझ्या शांतनु माझ्या पित्यासाठी मला पुढे माझं कुरुक्षेत्राला माझ्या कुरु वंशाला वारस हवं आहे. मग ती सत्यवती म्हणते पण मग तू का नाही बसत आहे? नाही, मी प्रतिज्ञाबद्ध आहे, मी नाही बसणार. पण मग तुला जर वारस हवं असेल तर कुठला उत्तम ब्राह्मण बघ, किंवा तुझा मुलगा आहे ना व्यास, त्याला बोलो, वेदव्यासाला बोलो. पिढी विद्वान निघेल आपली. त्यांनी पुढे आपलं राज्य वंश चालवणं हे महत्वाचं आहे. हा तो त्या काळाचा विचार आहे. बरोबर. मी मगाशी जो प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्ही मला म्हणालात नंतर मी याचं उत्तर देईन की मग कृष्णाने 5,500 वर्ष उलटून सुद्धा अजूनही त्याला मुक्त केलेलं नाही. कारण तुम्ही जसं म्हणालात की एकतर ते भोगावे लागतात. त्याहीपेक्षा कृष्णाचा त्याची एक प्रक्रिया म्हणण्यापेक्षा त्याचं एक स्वतःचं हे आहे. तो 2.5 वर्ष समुद्राखाली शेषनागावर झोपलेला असतो. त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. ते अवतार त्याचं काम करत असतात, इतरांचं चलनवलन वगैरे. पण त्याचा जो मुख्य आहे, ज्याने कृष्णाचं हे घेऊन किंवा रामाचं हे घेऊन आपल्याला जे ज्ञान दिलं आहे, तो कृष्ण 2.5 वर्ष पाण्याखाली गेला होता महाभारत संपल्यावर. आणि तो विसरून गेला होता की मी ह्याला 3000 वर्ष सांगितले. तो 2.5 वर्षाची प्रक्रिया कृष्णाची चालू होती, त्याच्यात कृष्ण विसरून गेला. आणि एक दिवस ओम नमो भगवते वासुदेवायाचा गजर मोठ्याने समुद्राच्या तळाशी पोचला.
हा कोण म्हणाला मला हाक मारतोय? विष्णुदेव म्हणाले, हा कोण मला हाक मारतोय? मला काहीतरी कोणतरी महाभारतातला कोण राहिला का? कारण महाभारतानंतर मी पाण्याखाली आलेलो आहे. मग महाभारतातला कोणी राहिला का? असा विचार केल्यानंतर त्या आकाशात आले. त्यांच्या जे काही आता सूरविधी मार्गावरून जे काही परमेश्वरांची स्थानं आहेत तिथे वेगवेगळी, तिथे आले आणि त्यांनी कालचक्र फिरवलं. लक्ष गेलं ते अस्तंभ पर्वतावर अश्वत्थामा बसलाय ना, ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाने विचार केला की अरे माझं चुकलं, ह्याला मी अजून भोग भोगायला ठेवला, त्यांनी जास्त भोग भोगल्याला दिलेल्या याच्यापेक्षा एवढे भोग यांनी नाही भोगायला पाहिजे. हा आत्मा चांगला आत्मा आहे, हा आत्मा वाईट नाही आहे. हा परिस्थितीनुसार तो फिरत गेला. वडिलांचा सूड, इतर लहानपणाची परिस्थिती, नंतर कौरवांचं खाल्लेलं अन्न, त्याच्यानंतर त्याला जागण्यासाठी दुर्योधनाला दिलेलं वचन की तुझा हा 5वा सेनापती तुला जिंकून देईन आणि सगळे पांडव, म्हणजे पांडव त्यावेळेला 5 पांडव पण असते तरी अश्वत्थामा तुटून पडला असता त्यांच्यावर. पण हुशार तिथे परमेश्वर होता, तो पांडवांना घेऊन निघून गेला त्या रात्री. पुढचं काय होणार आहे कृष्णाला माहीत होतं. आणि मग म्हणतो हा राहिलाय. आणि मग कृष्ण अस्तंभ पर्वतावरून येतात. ते मी सांगत नाही कारण ते अंगावर काटा आणणारे अनेक जण तो एंड वाचून त्यांना घाई येते. पण तुला हवं असेल तर मी सांगतो. मला वाटतं की तो शेवट सगळ्यांनी वाचावा. तो वाचावा मी सांगण्यापेक्षा. कारण कृष्ण जेव्हा त्याला भेटायला येतो आणि अश्वत्थामा जे त्याला उत्तर देतो, हा सगळा शेवट सगळ्या वाचकांनी. शेवट कसा सापडला? शेवट बऱ्याच वेळा सांगतो तुला, मला बऱ्याच वेळा शेवट सापडत नाही. भीष्मांचा शेवट तर मी 65-70 वेळा लिहिला आहे. तर तसाच अश्वत्थाम्याचे 30-40 वेळा शेवट मी बदललेला आहे. पण शेवटी मला सूत्रधार तर हवाच. ज्याने शाप दिला तो माणूस हवाच. आणि तो कशा पद्धतीने येईल तर त्याची पण एक ग्रेस आहे, याची पण एक ग्रेस आहे. शेवटी तो हा पण रुद्रपुत्र आहे, यमाचा अंश आहे. सो त्याची एक स्वतःची ग्रेस आहे. आणि ते दोघं ग्रेसफुली जेव्हा समोर येतात तर तो म्हणतो आपण दोघं मित्रच आहोत रे, का आलायस आणि इतक्या वर्षांनी आलायस, काय करू तुझ्यासाठी. आणि मग तो शेवट तो शेवट आहे, तो वाचावा, तो वाचावा. तो मी सांगितलं तर मी ड्रॅमेटाईज करून ऍक्टिंग करून दाखवेन तुला, पण ती मला नाही करायची आहे. कुरुक्षेत्रावर ते झाड सुद्धा अजून आहे. कुरुक्षेत्रामध्ये ज्योतिसार ना, आता कुरु जांगल्य, इकडे एका छान उत्तम विद्वान माणसाने मला प्रश्न विचारला, एवढी माणसं मेली म्हणता कुरुक्षेत्रावर, मग कुरुक्षेत्र किती मोठं आहे, एवढं कुठे मेली, त्यांना पौरलं कुठं? म्हटलं कुरु जांगल्य म्हणतात त्याला. त्याचं त्या जंगलाचा जे काही व्यास, त्याला घन, तुमच्या जॉग्रफीच्या भाषेत काय म्हणतात ते, तो 80 किलोमीटर आहे. म्हणजे पुण्याहून ठाण्यापर्यंत त्याचा घेर पसरलेला आहे. 7 जंगलं आहेत, त्यातली वापरली किती? 3. राहण्यासाठी वेगळी, यांच्यासाठी वेगळी, जाळण्यासाठी एक अख्खं जंगल. तिथे नेऊन ते प्रेतं जाळणारी पण फौज वेगळी होती. एवढे लोक मरायचे. भीष्म तर पहिले 10 दिवस ठरवल्याप्रमाणे 1 लाख सैन्य मारत होते यांचं, पांडवांचं. पांडव घाबरले होते. पितामहांवर ते पितामह होता, ते इच्छा मारणी भीष्म. तर ही माणसं, तर मित्रा ते तिकडे एकदा जा, कुरुजांगल्य बघ, सगळं पानिपत सोनपत तुला गावही सांगतो आणि मग तुला कळेल. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. तर तिथे ज्योतिसार नावाचं, आता त्या ज्योतिसारमध्ये असं एक डॉक्युमेंटेशन करतात, कृष्णाच्या बद्दल दाखवलं जातं. व्हिडिओज म्हण, हे म्हण, किंवा बरंचसं साहित्य तिथे मिळेल. तिथे केळीचं झाड आहे. अर्जुनाने जेव्हा सैन्य तिथे पाहिलं आणि असा रथाला जेव्हा की धरला की थांब कृष्णा, यांच्यासमोर मी लढायचं. तिथे पितामह आहेत, द्रोणाचार्य गुरु आहेत, कृपाचार्य गुरु आहेत, माझे बंधू आहेत ते सगळे, कसेही असले तरी त्यांच्याशी मी लढायचं. हो म्हणाल त्यांच्याशी. आणि मग ती भगवद्गीतेचा जन्म त्या ज्योतिसार झाडाखाली झालेला आहे. ते ज्योतिसार झाड अजूनही तिथे आहे. तिथे गेलीस तर तुला असं महाभारत सगळं दिसेल. मला वाटतं की अश्वत्थामा हा विषय इतका मोठा आहे आणि तो मोठा म्हणजे तो मोठा करून दाखवला.
त्याच्याबद्दल एवढी माहिती, एवढं संशोधन करून दाखवलं, हे सगळं त्या कादंबरीमध्ये. त्यामुळे त्या कादंबरीतले प्रत्येक प्रसंग वाचताना तो जिवंत आपल्यासमोर उभा दिसत राहतो. ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना कदाचित त्याची पुन्हा आठवण होईल, पण ज्यांनी पाहिलेला नाही त्याचं साक्षात दर्शनच तुम्ही घडवलंय त्या त्याची आठवणी सांगणाऱ्या अनेक माणसं आज मला भेटतात. आम्हाला अश्वत्थामा इथे दिसला, त्याने आम्हाला इथून रस्ता दाखवला आणि कुठे गेला कळलं नाही. खरंय. आणि तसा हेच तर आहे ग शेवटी. खरंय, तुम्हालाही तो दिसला. पण लहानपणापासनं ज्या अश्वत्थाम्याचा शोध तुम्ही घेत होतात, कादंबरी संपल्यानंतर सापडला का शेवटी तुम्हाला? नाही ग, अजूनही नाही. पण तो माझ्या जवळ आहे, कारण मी अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये एक भळबळती जखम घेऊन फिरतो. तो प्रत्येक माणूस अश्वत्थामा आहे. तुम्हाला धर्मराज सापडेल, चांगले गुण असलेला माणूस. दुर्योधन सापडेल, आणखीन काही कॅरेक्टर, अर्जुनासारखा शूर योद्धा सापडेल, नकुल सहदेवासारखे सौंदर्यवान हे सापडेल, भीमासारखा एखादा बलदंड दारासिंग सारखा पेलवाच सापडेल. अश्वत्थामा सापडणार नाही, कारण त्याच्या इथे भळबळ आहे. ती भळबळ सगळ्याची वेदनेची जी जाणीव आहे, ती प्रत्येक माणसाला ती वेदना कुठेतरी छोटीशी वेदना आहे, आणि ती वेदना घेऊन तो माणूस हसत हसत फिरतो. पण तो अश्वत्थाम्याची जखम, अश्वत्थामा कोणाजवळ नाही, अश्वत्थामा आपल्या सगळ्यांजवळ आहे. आणि अश्वत्थामा आपल्या सगळ्यांजवळ आपण आहोत, हे आयुष्य जगणार आहोत छान, उत्तम, सकारात्मक. तर अश्वत्थामा आपल्याकडे आहे. तो काय शिकवलं आतापर्यंत तुम्हाला? सगळ्यात मोठी शिकवण काय दिली त्यांनी तुम्हाला? हे त्यांनी मला महाभारत तर दिलं. त्याहीपेक्षा मी तुला सांगू, मी फार शॉर्ट टेम्पर होतो, हे होतो. तर माझं हळूहळू टेम्पर कमी होत गेलं, की अरे हा माणूस जर एवढ्या वेदना सोसतोय, तर आपल्याला बारीकसा हा बोललेला का म्हणायला लागतंय? आपल्याला वेदना, शाब्दिक वेदना म्हण, शारीरिक वेदना म्हण, मानसिक वेदना म्हण, हे सोसण्याचं सामर्थ्य मला अश्वत्थामा आज देतोय. म्हणून माझ्याजवळ अश्वत्थामा आहे, मी अश्वत्थामा आहे असं म्हणतो. अजून काय, त्याला मी रोज हात जोडतो, नमस्कार करतो. तो चिरंजीव असल्यामुळे त्याचा पुतळा वगैरे काय मी घरात स्थापला नाही. माझ्याकडे व्यास आहेत, व्यासांना नमस्कार करतो. मुक्ती मिळून दे, सप्तचिरंजीव आहेत. त्यात परशुराम आणि व्यास तर राहणारच आहेत, कारण ते विष्णूचे अवतार आहेत. बरोबर, खरं. आत्ता तुम्ही जे म्हणालात ती भावना प्रत्येकाची होते. मला वाटतं की आत्तापर्यंत जी कादंबरी, ही कादंबरी ज्यांनी वाचली असेल त्या प्रत्येक वाचकाची ही भावना आहे की पदोपदी जाणवत राहतं की जर तो चिरंजीव आहे तर आता त्याला मुक्ती मिळू दे, कारण त्याचं सगळ्या नाही मिळणार त्याला मुक्ती नाही मिळणार, तो नाही घेणार आहे. त्याला मुक्ती मिळालं तर तुझं कलियुग संपेल, आणि तुला कलियुग संपावं इतकी माणसं आता पुन्हा अश्वत्थामा मेला म्हणून मरावीत असं वाटतं का? नाही, मग अश्वत्थामा चिरंजीवच आहे, आणि तो चिरंजीवच राहिला पाहिजे, तरच कलियुग जिवंत आहे. ज्या दिवशी अश्वत्थामा मरेल त्या दिवशी कलियुग मरेल. समुद्राच्या लाटा सुनामी घेऊन कधी येतील, वादळ विदळ कधी येईल, पंचमहाभूत थैमान कधी घालतील. आता नुसता पाऊस पडला तरी आमची तारंबळ उडते. उद्या जर भूकंप बिकंप जर व्हायला लागले तर आमची काय अवस्था होईल, काय काय जमिनीखाली जाईल. महायुद्ध प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे हे घेत आहेत. बरोबर, तो जास्तीत जास्त शांत करायचा प्रयत्न करतोय. नाही मी एक युग मी संपवलेलं आहे, सगळं दुसरं युग मी नाही संपवणार. जास्तीत जास्त वाचवायचा प्रयत्न करेन, पण पापं वाढत गेली, हे वाढत गेली, तर कृष्णा मी तुला हाक मारेन, तू ये मला न्यायला. तोपर्यंत मी नाही येणार. मी आलो की हे पुन्हा जातील रे सगळे, नाही ना जगवायचंय. काय उत्तम विचार दिलायत तुम्ही ह्याच्यातनं, खरंच अप्रतिम. मला वाटतं की खरं तर हा पॉडकास्ट संपूच नाही, पण मला वाटतं की हा पॉडकास्ट पुन्हा एकदा सुरू होईल जेव्हा तुम्ही सगळेजण ही कादंबरी वाचायला घ्याल. अशोक समेळ लिखित आणि मी म्हणेन दिग्दर्शित, कारण या कादंबरीमध्ये फक्त त्यांचं लेखन नाही, फक्त त्यांचं संशोधन नाही, तर त्यांचं दिग्दर्शन आहे. कलियुग आणि आधीचं युग अशा दोन्ही युगांना जोडत त्यांनी अश्वत्थामा हा महाभारतातला खलनायक असा विचार आपण फक्त एक छोटीशी विचारशक्ती असलेले सामान्य व्यक्ती करतो, आणि इथे मात्र अश्वत्थामा हे व्यक्तिमत्व आपल्याला काहीतरी भव्य दिव्य देऊन जातं. अशी ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. अशोक काका, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी एवढ्या भरभरून गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
मी आभार मानतो. तुम्ही अश्वत्थाम्याला माझ्या घेऊन जातात. अश्वत्थामा आणि महाभारत हे माझं जगणं आहे. मी जगतो ते. एकटा फक्त तेवढंच विचार करत असतो. खरंय. आणखीन काय ह्याच्या पलीकडे आपल्या आयुष्यामध्ये आनंद काय असू शकतो. अशाच धन्यवाद. तुमच्या दोन्ही कादंबऱ्या आता नुकतीच प्रकाशित झालेली द्रौपदी द्रौपदी आज प्रकाशन आणि- संध्याकाळी आहे त्याचं. हो. आणि ते आभाळ ते भीष्माचं. आभाळ भीष्माचं तर एक वेगळा थॉट तुम्हाला देईन. तिकडे तुम्हाला गंगा नदीचं स्वरूप दिसेल. क्या बात. आभाळ एवढे भीष्म दिसतील खरंय. आणि महाभारतच आभाळ आहे हे तुम्हाला कळेल. खरंय. आम्ही ह्या दोन्ही विषयांवर सुद्धा नक्कीच त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्हाला या पॉडकास्टमधलं काय आवडलं, काय विशेष भावलं ते नक्की कमेंट्समध्ये लिहा. त्याचबरोबर मराठी सृष्टी टॉक्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला मराठी सृष्टी टॉक्सला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद अशोक काका. धन्यवाद. सगळ्या माझ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आनंदात राहा, सगळेजण मस्त राहा. जेवढं मस्त राहाल तेवढं आयुष्य छान होत जाईल. दुःखही आपल्याला छान सकारात्मक घेता आलं पाहिजे. सुख तर आपण घेतोच, आनंद घेतोच, पण दुःख घेता आलं, टेन्शन जर तुम्हाला सकारात्मक घेता आली तर आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. तो देईल तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप वेळ दिलात. खूप छान गप्पा झाल्या. आमच्याकडनं एक छोटीशी भेट आहे. मराठी सृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. मराठी सृष्टी टॉक्स तुम्हाला अनेक अनेक माझ्याकडून आशीर्वाद, शुभेच्छा. खूप 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 असेच इंटरव्ह्यू घे, लोकांपर्यंत चांगलं पोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर, नक्की जे वेगळं आगळं असेल. नक्की. आणि मग तुमच्याकडे त्या दृष्टीने सगळ्यांनी बघावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि तसं बघतील सगळे. धन्यवाद. 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 थँक्यू.